देखील बळकट केली आणि आता आपल्या सरकारने हा देखील निर्णय घेतला की आपल्या ओबीसी समाजाकरता जी वेगवेगळी आर्थिक विकास महामंडळ आहेत या महामंडळातनं बिनव्याजी 15 लाख रुपयापर्यंतचं कर्ज हे आपण आपल्या या सगळ्या ओबीसी मुलांना देणार आहोत आणि त्यांना आपल्या पायावर त्या ठिकाणी उभं करणार आहोत। 3 लाखापर्यंत तर आपण निर्णय केलाय, कुठलीही तारण नाही, कुठली गॅरंटी नाही, कुठलंही त्या ठिकाणी बिना गॅरंटीचं कर्ज हे आमच्या मुलांना देण्याचं काम हे करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतला, जेणेकरून आपली मुलं ही पायावर उभी राहिली पाहिजे। आपण ओबीसी करता मोदी घरकुल योजना सुरू केली आणि 10 लाख ओबीसी करता त्यांना हक्काचं घर मिळालं पाहिजे या दृष्टीनं काम सुरू केलं। मला अतिशय आनंद आहे की पूर्वीच्या काळात एससी आणि एसटी करता आपल्याला मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारकडूनही घरांकरता पैसे मिळत होते, पण ओबीसी समाजाकरता त्या तुलनेनं पैसे कमी मिळत होते। पण यावेळी मात्र माननीय मोदीजींनी आणि माननीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी आपल्याला मोठ्या प्रमाणात पैसे दिले आणि आमच्या ग्रामीण भागामधल्या वेटिंग लिस्टमध्ये जेवढे ओबीसी समाजाचे आमचे कुटुंब हे भूमिहीन घरहीन होते, ज्यांच्याकडे घर नव्हतं, अशा 100% लोकांना 2018च्या यादीप्रमाणे घर देण्याचं, घरकुल देण्याचं काम हे आपण केलं आणि आता 18च्या यादीतला एकही ओबीसी कुटुंब आपण शिल्लक ठेवलेलं नाही आणि नव्याने जे लोक आता त्याच्यानंतर सुटलेले आहेत त्यांचीही नोंदणी आपण केलेली आहे आणि येत्या 1-2 वर्षात त्यांनाही घर देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतो।